मी रत्नाकर मारोतराव ठोकर, श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान कमिटीच्या मी अध्यक्ष आहे। आज शिवरात्री निमित्त भाविकांची खूप गर्दी आहे आणि सर्व भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे व त्यांना दर्शन वगैरे छान होईल, त्यांची पाण्याची पिण्याची व्यवस्था वगैरे बाकीची सर्व केलेली आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामेश्वर पाठेकर, श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानचे ट्रस्टी आणि गेल्या कित्येक वर्षापासून, हजारो वर्षापासून महाशिवरात्रीची ही यात्रा चालू आहे। सोबतच या यात्रेचं बद्दल जर सांगायचं झालं तर एक सिद्ध ठिकाण, एक तपस्वी ठिकाण आणि एक सिद्ध पुरुषाचं ठिकाण म्हणून श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानचं महत्व केवळ विदर्भात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा एक देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे की जर आपण विचार करतो म्हटलं तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या माहितीप्रमाणे जसं म्हणावं लागेल की पुऱ्या देशामध्ये 5 नद्याच्या संगमावरती जर कोणतं जर क्षेत्र असेल तर ते श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान हा क्षेत्र आहे। वैनगंगा, आम, जाम, मरू आणि कोलार अशा 5 नद्याच्या संगमावरती श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान बसलेलं आहे। गेल्या केवळ विदर्भातीलच महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं यात्रेकरू किंवा भाविक येत नाही, तर या भागाला म्हणजे या आंबोरा तीर्थक्षेत्राला जो नागपूर शहराशी किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये असलेला जो ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे, या ठिकाणी छत्तीसगड, MP, पूर्ण विदर्भ, महाराष्ट्र, मागच्या वर्षीचा जर उल्लेख केला तर आपल्याला सांगता येईल की मागच्या वर्षी कर्नाटकचे काही लोक, जवळपास 10-15 लोक या ठिकाणी आले होते, ओरिसाचे काही लोक या ठिकाणी आले होते, आसामचे काही लोक या ठिकाणी आलेले आहे। म्हणजे देवस्थानची ही जी ज्याला प्रसिद्धी म्हणतो हे केवळ विदर्भापुरती, महाराष्ट्रापुरती नाही तर इतर राज्यामध्ये सुद्धा या ठिकाणची प्रसिद्धी झालेली आहे। व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी सांगता येईल यात्रेची तयारी ही देवस्थान आपला मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून यथोचित व्यवस्था केलेली आहे। व्यवस्थित दर्शन होईल या पद्धतीनं मंदिराने काळजी घेतलेली आहे। गेल्या 1.5 ते 3 महिन्यापासून अख्खं पूर्ण व्यवस्थापक मंडळ, आदरणीय मंडळाचे अध्यक्ष किंवा श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानचे अध्यक्ष रत्नाकरजी ठोकर, वाडीवसनेजी, खडसिंगे साहेब आणि संपूर्ण एकंदरीत पूर्ण व्यवस्थापक मंडळ हा सातत्याने 1.5 महिन्यापासून या यात्रेच्या तयारीला लागलेला आहे की यात्रा कशी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडेल। सोबतच शासनाची देखील याच्यामध्ये आम्हाला मदत मिळते। या संदर्भामध्ये, यात्रेच्या संदर्भामध्ये माननीय कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजनांच्या संदर्भामध्ये मीटिंग होतात। काही मीटिंग आपल्या देवस्थानमध्ये सुद्धा घेतल्या जातात आणि सर्व ठिकाणी म्हणजे लोक या ठिकाणी सहकार्य करतात। पण मेन भूमिका ही साधारणतः यात्रेच्या संदर्भामध्ये ही श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानची आणि श्री क्षेत्र आंबोरा देवस्थान व्यवस्थापक मंडळाची असते। दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण सांगितली गेली पाहिजे की जो मराठीतला, जगातला मराठीतला पहिला आद्य ग्रंथ जो आपण म्हणतो विवेक सिंधू, तो तपस्वी, महान तपस्वी मुकुंदराज स्वामींनी शके 1110 ला याच तपस्वी भूमीवरती त्यांनी लिहिला आणि म्हणून हे मराठीचा आद्य कवी मुकुंदराजांची तपस्वी भूमी म्हणा किंवा चैतन्येश्वर महाराजांची, शंकराची किंवा शिवजीची एक तपस्वी भूमी म्हणून, एक सिद्ध भूमी म्हणून, एक स्वयंभू भूमी म्हणून आज या क्षेत्राकडे पाहायला जाते। लाखो लोक, जवळपास मागच्या वर्षी 1.5 लाखापर्यंतचे लोक भाविक या ठिकाणी येऊन गेले। यावर्षी सुद्धा जवळपास 1.5 लाखापर्यंतचं किंवा 2 लाखापर्यंत भाविकांची गर्दी या ठिकाणी होईल। प्रशासनाने व्यवस्था केली आहे, देवस्थानाने व्यवस्था केलेली आहे आणि सोबतच या भागातील जे कोणी भाविक वर्ग आहे किंवा अजून काही यात्रेकरू वर्ग आहेत देखील एक मोलाचं या ठिकाणी या यात्रेला सहकार्य लागतं। यात्रा कशी पूर्ण होईल, कशी चांगली होईल या दृष्टिकोनातून देखील सर्व लोक आपल्याला मदत करत असतात आणि सहकार्य करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून सर्व सतर्कतेचा भाग म्हणून सर्व प्रशासन, देवस्थानचा व्यवस्थापक मंडळ, या भागातले परिसरातील नागरिक, भाविक भक्त हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करतात। हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं गेलं पाहिजे असं मला वाटतं।